तुम्ही रस्त्यावर फेकलेला सिगरेटचा एक छोटा तुकडा तब्बल 8 लिटर पाणी विषारी बनवू शकतो। दरवर्षी जगामध्ये 4.5 ट्रिलियन सिगारेट बट फेकले जातात। हा कचरा नाही आहे, तर पर्यावरणाचा सायलेंट किलर आहे। पण युरोपमधील काही देश जिथे 10 लाख सिगारेटच्या बटांचं फर्निचर बनवलं जातं, ही कंपनी 15 वर्षापर्यंत पाण्याला विषारी बनण्यापासून वाचवतीये। तर कोणता हा देश आहे जिथे या सिगारेटच्या बटापासून फर्निचर बनवलं जातं आणि कसं बनवलं जातं, आणि या सर्व उपक्रमात भारत कुठे आहे, सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। दरवर्षी जगामध्ये 4.5 ट्रिलियन सिगारेट बट फेकले जातात। एकटा भारत या आकड्यामध्ये मागे नाही आहे। भारतात दरवर्षी तब्बल 100 बिलियन सिगारेट बट पर्यावरणामध्ये असेच टाकून दिले जातात। बहुतेक लोकांना वाटतं की हा एक कागद आहे, पण प्रत्यक्षात हे कागद नाही आहे। हे सेल्युलोज ॲसिटेट नावाचं घातक प्लास्टिक आहे। सेल्युलोज ॲसिटेट म्हणजे एक नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे डिकम्पोज होण्यासाठी सुमारे 10 ते 15 वर्षापर्यंत वेळ लागतो। आर्सेनिक, शिसे, निकोटीन आणि 7000हून अधिक विषारी रसायनं हे सोडतं आणि प्रति युनिट 8 लिटर पाणी दूषित करतं। हे बट मातीमध्ये झिरपलं की वनस्पतींची वाढ रोखतं आणि पाण्यामध्ये गेलं की मासे आणि पक्ष्यांचा जीव घेतात। तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सिगारेटचे बट हे या ग्रहावरील सर्वात जास्त टाकाऊ असलेली वस्तू म्हणून आता पदवी त्याला मिळालेली। जगभरातील स्वच्छता मोहीम राबवली तर अधिकपणे सर्वात मुबलक जर कुठली वस्तू सापडेल, स्वच्छता मोहीम राबवली तर म्हणतोय, तर त्यात हे सिगारेटचे बट आहे। आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता संस्थेच्या आकडेवारी जर आपण पाहिली तर त्या आकडेवारीनुसार ब्राझीलनं समुद्र किनाऱ्यांवर 3.5 कोटी सिगारेटचे बट गोळा केले नुसत्या समुद्र किनाऱ्यावर। त्यानंतर कॅनडा आणि इतर युरोपियन देशांचा नंबर येतो। आता याबाबतची जागतिक आकडेवारी पाहायला गेलं तर ती आणखी चिंताजनक आहे, कारण 2016 मध्ये जगभरामध्ये सिगारेटचं जे प्रोडक्शन झालं त्या उत्पादित झालेल्या 5.7 ट्रिलियन सिगारेटपैकी 55% ते 75% सिगारेट ही पर्यावरणामध्ये अयोग्यरित्या टाकण्यात आलेली, हे अभ्यासातून दिसून आलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की दरवर्षी सिगारेट फिल्टरमधून 0.3 ते 0.8 मिलियन मेट्रिक टन प्लास्टिक वातावरणात सोडलं जातं। केवळ कॅलिफोर्नियामध्ये धूम्रपान करणारे दरवर्षी 12 अब्जाहून अधिक सिगारेट खरेदी करतात। तुम्ही आता कुठे घराबाहेर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या आजूबाजूला तुमची नजर टाका। तुम्हाला शोधायची पण गरज पडणार नाही। सिगारेटचा तुकडा तुम्हाला अलगद दिसून येईल म्हणजे येईलच, कुठे शोधायला पण जायची गरज पडणार नाही। सर्वत्र सिगारेटचे बट आपल्याला दिसून येतात। फुटपाथवर, गटारांमध्ये, समुद्र किनाऱ्यांवर, उद्यानांमध्ये, कालव्यांमध्ये, सगळीकडे किंवा कुठल्याही डबक्यामध्ये तरंगताना सिगारेटचे बट सर्वत्र आहेतच। कॅनडातील व्हिक्टोरिया विद्यापीठातील एका अभ्यासात डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान कॅम्पसच्या परिसरामध्ये 8000 सिगारेटचे बट गोळा करण्यात आले आहेत, जेणेकरून समस्येची व्याप्ती इथे लक्षात येईल। ब्राझीलच्या शहरी भागामध्ये स्वच्छता कार्यामध्ये गोळा होणाऱ्या विविध कचऱ्यांच्या श्रेणीमध्ये 91% सिगारेटचे बट होते। म्हणजे जो संपूर्ण कचरा जमा होतो ना, त्यात 91% सिगारेटचेच बट आहेत। ही समस्या इतकी मोठी आहे की युरोपमधील देशांनी आता यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली। नेदरलँड्समध्ये सिगारेटच्या बटाच्या समस्येकडे खूप गांभीर्यानं पाहिलं जातं आणि तिथे स्वच्छता अभियान देखील राबवलं जातं आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिगारेटचे बट हे गोळा केले जातात। लेडेनसारख्या शहरांमधील शहरी कचरा गोळा करणारे सांगतात की सिगारेटचे बट गोळा करणं ही मुख्य सार्वजनिक स्वच्छतेची समस्या आहे आणि त्यातच सर्वाधिक वेळ जातो, कारण ते कुठेही पडलेले असतात, ते गोळा करणं सोपं काम नाही। मात्र याच नेदरलँडमध्ये पुकेन्झी सारख्या कंपन्या आहेत जे सिगारेटचे बट गोळा करतात आणि त्यापासून पार्कमधील बेंच, ट्रान्सपोर्ट पॅलेट्स आणि स्ट्रीट फर्निचर तयार केलं जातं। तर दुसरीकडे फ्रान्समध्ये देखील मी गो नावाची कंपनी आहे। ही कंपनी फिल्टरमधून सेल्युलोज काढते आणि त्याचे शीट्स बनवते, जे टेबल, टॅबलेट स्टँड
आणि शहरी फर्निचरसाठी वापरले जातात. तर जागतिक स्तरावर देखील एक कंपनी आहे टेरासायकल नावाची. ही सिगारेटच्या बटपासून प्लास्टिक पॅलेट्स बनवते आणि स्टोरेज कंटेनर देखील तयार करते. ही अमेरिकेतली कंपनी आहे. जागतिक स्तरावर कार्यरत असलेली ही अमेरिकन कंपनी ही टेरासायकल या क्षेत्रातील अग्रणी आहे. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रोसेस याची नेमकी कशी होते. तर ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. कारण प्रथम हे सिगारेटचे बट गोळा केले जातात आणि सिगारेटचे बट त्याचं सेपरेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं आणि त्यानंतर साफसफाई केली जाते. नंतर सेल्युलोज ॲसिटेट मटेरियल जो आहे तो या फिल्टरमधून काढला जातो. नंतर हे ॲसिटेट प्लास्टिकच्या गोळ्यांसारख्या वापरण्यायोग्य स्वरूपामध्ये त्याला रिसायकल केलं जातं, जे उत्पादकांसाठी एक कच्चा माल किंवा रॉ मटेरियल म्हणून काम करतं. त्यांना ते सप्लाय होतं आणि त्यापासून त्यांना जे बनवायचं आहे ते बनवतात. आता जगभरातील संशोधकांनी या सिगारेटच्या तुकड्यांवर एक्सपेरिमेंट केले आणि विविध सोल्युशन देखील शोधून काढलेले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये एक संशोधन झालं आणि तिथे सिगारेटच्या बटचं प्रमाण असलेली माती त्यापासून विटा तयार करण्यात आला आणि या विटा नियमित विटांइतकीच ताकद ठेवतात असं इथे स्पष्ट झालं आणि उत्पादनासाठीही इथे या विटांच्या कमी ऊर्जा लागते. चीनमध्ये काय केलं तर चीनमध्ये संशोधकांना असं आढळून आलं की जुने सिगारेटचे जे फिल्टर असतात ते पाण्यामध्ये बुडवून ठेवले, जर हे फिल्टर भिजवले आणि त्यानंतर त्यातला जो अर्क निघतो त्या अर्कामुळे स्टीलवरील गंज 90% पेक्षा जास्त कमी होतो. ब्राझीलच्या वोटोरंटीम शहरामध्ये सिगारेटच्या बटापासून कागद बनवतात. दर आठवड्याला अंदाजे 60 किलो सिगारेटचे बट इथे गोळा केले जातात आणि 100 डिग्री टेम्परेचरवर 5 तास गरम केलं जातं त्याला आणि हार्मफुल केमिकल्स यापासून वेगळे केले जातात. तर इथे ही प्रोसेस आहे. आता तुम्ही म्हणाल की हे तर इतर देशांचं झालं, इतर देशाचं काय कौतुक सांगतोय बाबा, आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे ते सांग. तर ऐका, या संकटावर भारतानं देखील एक तोडगा काढलेला आहे. नोएडा इथे एक कंपनी आहे, नोएडातील कंपनी नमन इंडिया नावाची. ही नमन इंडिया नावाची कंपनी आहे जे यावर काम करते आणि सिगारेटचा जो कचरा आहे त्याला रिसायकल करते. देशभरातून सिगारेट बट इथे गोळा केले जातात आणि त्यातील विषारी द्रव्ये हे प्रक्रिया करून बाहेर काढले जातात आणि त्यानंतर मऊ कापसासारखा पदार्थ इथे तयार केला जातो. बरं, का हा मऊ कापसासारखा पदार्थ तयार झाला तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण या टाकाऊ बटांपासून आता उश्या आणि सॉफ्ट टॉईज देखील बनवली जात आहेत. कापसाच्या काड्या आणि कागद देखील तयार केला जातोय या वेस्टपासून. बरं, ज्या सिगारेटनं आयुष्य संपतं त्याच कचऱ्यातून आता रोजच्या वापरातील वस्तू बनवल्या जात आहेत. ही फार एक सकारात्मक बाब आहे. नेदरलँड्स आणि फ्रान्स सारख्या देशांप्रमाणेच भारतही आता वेस्ट टू वेल्थच्या दिशेनं पाऊल टाकताना दिसतोय आणि ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. रिसायकलिंग हा एक पर्याय नक्कीच आहे, पण खरा उपाय नाही आहे. खरा उपाय काय आहे? कमी धूम्रपान आणि जबाबदार नागरिक बनण्यातच खरा उपाय आहे. तुमचा एक छोटा बदल नद्या आणि समुद्र वाचवू शकतो. पुढच्या वेळी सिगारेट फेकण्यापूर्वी नक्की विचार करा. तोपर्यंत रस्त्यावरून गोळा केलेला आणि पार्क बेंचमध्ये रूपांतरित केलेला प्रत्येक सिगारेटचा बट हा प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यातला एक छोटा योद्धा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि असे प्रकल्प किंवा असे रिसायकलिंग प्लांट भारतामध्ये अधिकाधिक व्हायला पाहिजेत का, किंवा याबाबत तुमचं काही मत असेल, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.